पुढची बातमी पाहूयात। साखरेसाठी आता शेतकऱ्यांची झुंबड उडाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सिद्धेश्वर साखर कारखान्याबाहेर साखरेसाठी तुंबळ गर्दी झालेली आहे। साखरेच्या दरात वाढ झाल्यानं साखर खरेदीसाठी सोलापुरातील सिद्धेश्वर साखर कारखाना या परिसरात अक्षरशः झुंबड उडालेली आहे। कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी कारखान्याबाहेर मोठी गर्दी केल्याचं चित्र दिसून येतंय। सिद्धेश्वर साखर कारखान्याकडून एका सभासद शेतकऱ्याला 50 किलो साखर देण्यात येते आणि साखरेचे दर वाढल्यामुळे काही काळ साखर वाटप बंद ठेवण्यात आलं होतं। मात्र अचानक साखर वाटप सुरू झाल्याची माहिती मिळताच जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कारखाना परिसरात मोठ्या संख्येनं गर्दी केली। साखर मिळवण्यासाठी रांगा लागल्या असून गर्दी वाढल्यानं कारखाना प्रशासनाची देखील चांगलीच धावपळ झाल्याचं दिसून आलं। दरम्यान साखर वाटप सुरू करण्यापूर्वी योग्य नियोजन का करण्यात आलं नाही असा प्रश्न उपस्थित होतोय आणि या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। प्रीतम, नक्कीच प्राजक्ता, पाहायला गेलं तर साखरेचे दर गेल्या 2 दिवसापासून 70 पार गेलेले आहे। त्यामुळे आपण पाहतोय की अनेक ठिकाणी ग्राहक आहे ते गर्दी करताना चित्र आपल्याला प्रत्येक शहरात दिसून येतं। मात्र सिद्धेश्वर साखर कारखाना आहे तो 3 जिल्ह्यात मोठा कारखाना म्हणून ओळखला जातो। जवळपास 20 ते 25 हजार सभासद या कारखान्याचे आहे आणि त्याच वेळेस एकाच दिवशी आपण पाहतोय की कुठेतरी साखरेचे दर वाढल्यामुळे जे सभासद आहे त्यांना प्रत्येकी 50 किलो साखर दिली जाते आणि तेच साखर घेण्यासाठी झुंबड उडाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र या ठिकाणी पाहतोय की आपण जे सभासद आहे ते आपल्याला साखर मिळावी, कुठेतरी साखरेचा तुटवडा निर्माण होऊ नये किंवा साखर मिळणारच नाही अशा अनेक प्रकारे म्हणून झुंबड उडत आणि एकमेकांच्या पार अक्षरशः गर्दी करून साखर घेताना चित्र आपल्याला पाहायला मिळते। मात्र सिद्धेश्वर साखर कारखाने या बाबतीत आता नियोजन किंवा जी व्यवस्था आहे ती उभा करणे गरजेचं होतं। मात्र ती न झाल्यामुळे त्याचा सर्वसामान्य जे सभासद आहे त्यांना त्रास झालेला आहे आपण पाहतोय। मात्र असं असलं तरी साखरेसाठी सोलापुरात झुंबड उडाली आहे असंच म्हणावं लागेल। ठीक आहे प्रीतम, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।